आणि गोरक्ष, चरपटीला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकटा सोडू नकोस. होय गुरुदेव, चरपटी एकटा पडणार नाही ह्याची मी काळजी घेईन. तुम्ही इथे नसताना तो माझ्या दृष्टीआड होणार नाही यासाठी मी दक्ष राहीन. जरांतक, जरांतक नाव आहे त्या राक्षसाचं, आणि त्याला चाहूल लागली आहे की चरपटी आपल्या सोबत आहे. गुरुदेव, तसं असेल तर आपल्याला सावध राहावं लागेल. जरांतकच्या हालचालींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तो ह्याच संधीच्या शोधात आहे गोरक्ष की चरपटी एकटा कधी पडतो आणि चरपटीवर तो वार कधी करतो. चरपटी तो राक्षस अत्यंत मायावी आहे. त्याला अनेक सिद्धी प्राप्त आहेत. तो त्याच्या मायावी शक्ती सिद्धींचा वापर करून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे काळजी घे. आणि जर तुला कोणीही दिसलं तर ते मायावी नाहीत याची खात्री करून घे. परंतु हे मी कसं ओळखणार? ते मी तुला शिकवेन. नवनाथ पूर्ण झाले पाहिजे असं तुमचं स्वप्न आहे. ते स्वप्न आता तुम्ही विसरून जा. चरपटी तुमच्यातला 9वा नाथ आहे ना, पण तोच जिवंत नाही राहिला तर नवनाथ पूर्ण कसे होणार? चरपटीला मारून मी बाकीच्या नाथांनाही संपवणार आहे. कारण नाथ पंथ हा कलीच्या मार्गातला अडथळा आहे. तुम्ही सत्कर्म करता, लोकांना चांगल्या मार्गावरती आणता, त्यांना सहाय्य करता, म्हणूनच तुम्ही आमचे शत्रू आहात. तुम्हाला असंच सोडलं तर आमचं भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे चरपटीला मी मारून टाकणार आहे. होय, नाथपंथावर केलेला हा पहिला हल्ला असेल. दादा, वहिनी, काय हो चंद्राताई, कुठे गेलत्या? मनात गेलो होतो. घरी काही झालंय का? नाही म्हणजे काल रातच्याला चरपटी भेटला होता. तो गावाच्या बाहेर चालला होता म्हणून म्हटली ती. वय, त्याला आम्ही थांबवत होतो पण तो थांबला नाही. तो रागून गेलाय का घरात ना? घर सोडून जावं लागलं त्याला. घराबाहेर काढलंय त्याला. अरे देवा, ते कशा पाय हो? एवढं गोड आणि गुणी पोरते असं कुणी करते वे? तुम्हाला तर सगळं ठाऊक आहे. चरपटी बालक असल्यापासून आई आणि दादाचा त्याला विरोध होता. ते तर हायच, पर चरपटी आता नेमका हाय तरी कुठं? रातच्याला कुठं राहिला आणि काय केलं? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांकडे होता तो. नाथांमुळेच तो सुखरूप राहिला.
नाहीतर एवढ्या रात्री वनात एकटा कसा राहिला असता देव जाण. अहो चंद्रावहिनी, दादा, अहो त्याला साधूंच्या जवळ कशाला राहू दिलं? त्याला घेऊन यायचं की घरी. गोविंद, ते लगेच शक्य होणार नाही. आई आणि दादा ऐकणार नाहीत. हवं पर चरपटी कसं राहायचं तिकडं? त्याचं खायचं प्यायचं कसं होणार? त्याचीच तर काळजी लागली आहे ना रमा. एवढ्या लाडाने वाढवलंय ग चरपटीला. वनात एकटं राहणं त्याला नाही जमणार. अहो मग चरपटीच्या सांगते तुम्ही घराबाहेर का नाही पडले? नाही म्हणजे तुमच्या संगती राहायला असता तो. येतो आम्ही. हो, असं कशा पायी म्हटलं? त्या दोघांनी वाईट वाटलं की. अगं चरपटी लहान असताना हेच त्याला नदीवरनं घेऊन आले होते ना व. आज पा तू लय जीव आहे असं दाखवत होते. मग आता काय झालं? आता मी तर सांगतो ना, चरपटी आता घरात येतच नसतो बघ. हो, भाऊजी, चंद्रा, काय झालं? सापडला का चरपटी? भेटला का तो तुम्हाला? हो, भेटला आम्हाला. कुठे आहे चरपटी आणि कसा आहे तो? सुखरूप आहे तो. बघितलं? त्या चरपटीला घराच्या बाहेर काढला तरी काही फरक पडला नाही त्याला. त्या साधूंच्याकडे गेला तो. याचा अर्थ मी घेतलेला निर्णय योग्यच होता. त्यात काही शंका नाही आई, पण त्या साधूंनी त्याला कसं काय ठेवून घेतलं? अरे वसुदेवा, यावरून सरळ सरळ दिसतंय त्या साधूंचं आणि चरपटीचं आधीपासूनच काहीतरी नातं आहे. सुलक्षणा, आता बाकीचा विचार का करतेस तू? झालं ना तुझ्या मनासारखं? आणखी काय हवंय तुला? अहो, त्या साधूंनी इतके दिवस त्याला आपल्या घरात ठेवलं, यामागे नक्कीच त्यांचं काहीतरी कारस्थान असणार आहे. तेव्हा सत्यश्रवा आणि चंद्रा, तुम्हाला सांगते मी, पुन्हा त्या चरपटीला या घरात आणायचं नाही. आई, आम्ही पाहून आलो. तिकडे वनात राहणं कठीण आहे. चरपटीला पुन्हा घरी येऊ दे. ते आता या जन्मात तरी शक्य नाही. मग आम्ही तिकडे जाऊन राहू का? तेही जमणार नाही. तुम्ही आता चरपटीला विसरून जा. त्याचा आणि आपला काही संबंध होता हे देखील ध्यानात ठेवू नका. आई पण सत्यश्रवा, बास कर आता. पुन्हा या घरात त्या चरपटीचं नाव देखील घेऊ नकोस. बरं सुमती, जावई बापू, उपनयन संस्काराच्या सगळ्या चर्चा झाल्या. आता सगळ्यात आधी गुरुजींना निमंत्रण द्यायला हवं आणि सगळ्या नातेवाईकांनाही सांगावं लागेल. हो ना अण्णा, श्रीपादची भावंड माईसोबत गावी जाऊन बरेच दिवस झाले. एकदा मुलं घरी आली ना की घराचं कसं गोकुळ होऊन जाईल बघा. होय, सगळ्यांना भेटायची ओढ लागली. मीही सगळ्यांना शक्य होईल तशी आमंत्रणं देतो. अरे हरी, ये ना. एवढा रात्री आलास? काही काम होतं का? वय, श्रीपादला घरी घेऊन जायला आलतो. घरी? आता यावेळी? काय ग लक्ष्मी, घरात सगळं ठीक आहे ना?
अहो काय सांगायचं ताई, आमच्या घरात पैंजणाचा आवाज येतोय. अहो घरा शेजारून कोणी ये जा करत असेल, त्याचा आवाज ऐकू येत असेल. अहो नाही व दादा, आम्ही ते बी बघितलं तर तसं काही नाही, पर सारखा आवाज येतोय बघा. आधी आम्हाला वाटलं आम्हाला काहीतरी भास होत असेल, पर आवाज सारखा येतोय. त्यामुळं रातच्याला तर लय भीती वाटते बघा. काय रे श्रीपा, हा सगळा काय प्रकार आहे? आई, मला हरी काकांसोबत जावं लागेल. एवढ्या रात्री? हवं तर सकाळी जा. नाही पिताश्री, आत्ताच जाणं आवश्यक आहे. हरी काका, चला. अरे देवा, आता हे काय नवीन वाढून ठेवलंय आणखी? आलो, आम्ही जाऊन येतो. चला बोपण्णा. बोला आता, काय होतं इथे? पहिल्यांदा मी आवाज ऐकला तेव्हा ह्या कोपऱ्यात बसले होते बघ. हरी काका, तुम्ही वनातून येत असताना एखाद्या वस्तीत विहिरीजवळ थांबला होतात का? होय, पण त्याचं काय? तिथे आसरा नावाच्या शक्ती असतात. त्या शक्तींची उपशक्ती असते, ती तुमच्या सोबत आली आहे. त्यांना काहीतरी सांगायचं आहे, पण ते तुम्हाला कळत नाहीये. पर त्या शक्तीला आम्हासनी काय सांगायचं हाय? श्रीपाद, तू सांग काय ते बाबा, आम्हाला तर काही समजणं झाले. तुम्ही दोघे नदी किनारी जा. तिथे जाऊन 7 आसरांची यथाशक्ती पूजा करा. यथाशक्ती जे दान देता येत असेल ते द्या, नमस्कार करा, आणि तुम्हाला घरी परत आल्यावर जाणवेलच किती उपशक्ती निघून गेली आहेत. श्रीपाद, तू होतास म्हणून समजलं बघ सगळं. होय, तू नसतास तर आम्हासनी काय बी उपाय घावला नसता बघ. हरी, तुम्ही अगदी योग्य वेळी श्रीपादकडे आलात बघा. हरी, सगळ्या शंका मिटल्या ना आता? वय, आता काळजी करू नकोस. श्रीपाद, खूप रात्र झाली, आता आपण घरी जाऊयात. हे जलदेवतेच्या उपशक्तींनो, तुम्ही यांना त्रास होईल, भय वाटेल असं काही करू नका. ते उद्या तुमची पूजा करून तुम्हाला प्रसन्न करतील. चला, येतो आम्ही. गुरुदेव दत्त. अहो
काय झालं? श्रीपादने त्यांची अडचण लगेचच ओळखली आणि त्यांना त्यावर उपाय देखील सांगितलाय. श्रीपाद, बाळा नक्की त्यांची काय अडचण होती? हरी काका आणि लक्ष्मी काकूंच्या घरी 7 आसरांच्या उपशक्ती आल्या होत्या. त्याचमुळे तो घरात आवाज येत होता. 7 आसरांबद्दल मी सुद्धा थोडं ऐकून आहे. या सृष्टीमध्ये डोळ्यांना जे दिसतं केवळ तेच अस्तित्वात आहे असं नाही. त्या व्यतिरिक्त या सृष्टीत अनेक सृष्टी वास करत असतात, अनेक शक्ती वावरत असतात. मात्र त्यांना पाहण्याची दृष्टी प्रत्येकाला मिळत नाही. कठोर तप करणाऱ्या संतांना, विभूतींना, देवांना ही दृष्टी प्राप्त होते. अशाच शक्तींपैकी एक शक्ती त्यांच्या घरी आली आहे, ज्यामुळे त्यांना त्रास होतो आहे. अरे देवा, अरे श्रीपाद, मग अशा परिस्थितीत त्यांना काय करणं अपेक्षित आहे? मी त्यांना जलदेवतेची पूजा करायला सांगितलं आहे. अरे तू तिथे होतास म्हणून त्यांना हे समजलं, तरी जर तू तिथे नसतास तर त्यांच्या कसं ध्यानात आलं असतं हे? प्रत्येकाला त्याच्या संचितानुसार मार्ग मिळत असतात. त्यांच्या घरातली अडचण दूर व्हावी यासाठी मी इथे असणं हा योग आहे. पण या जगात असे अनेक कुटुंब, व्यक्ती आहेत ज्यांना अशा शक्तींचा त्रास होतो आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. सुमती, श्रीपादने अक्षरशः त्यांचे प्राण वाचवले असं समज. हरी काका आणि काकू त्या शक्तींची किती श्रद्धेने पूजा करतात यावर सगळं अवलंबून आहे. गुरुदेव, आपण या वनात आहोत, पण सगळीकडे अंधार आहे. आज आकाशात चांदण्या चमकताना दिसत नाहीये. होय चरपाटे, कारण आज दीप अमावस्या आहे. म्हणजे आषाढ मासाचा आज शेवटचा दिवस आहे चरपटे. आजच्या दिवशी दिव्यांचं यथासांग पूजन केलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्याला मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. पूर्वजांच्या सन्मानासाठी देखील या अमावस्येला महत्व आहे. श्रावण मासाचं स्वागत ह्याच दीपपूजनानं केलं जातं. पण गुरुदेव, आपण ती पूजन करणार नाहीत का? चरपटी, आपण निश्चित दीपपूजन करूया. दीपपूजन म्हणजे प्रकाशाचं पूजन, सत्याचं, धर्माचं पूजन. प्रकाशाबद्दल कृतज्ञता आहे म्हणून केलेलं पूजन. त्यासाठी आपल्याकडे दिवे असायला हवे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारा. चरपटी, हे दिवे आपण समोर ठेवूया. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. नवलांकित नवरूपात तेज
आदेश अलक निरंजन. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे ह्या दिव्यांचा प्रकाश पोहोचू दे. जे स्थान अंधारमय आहे ते उजळून निघू दे.